दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होईल आणि पर्यटनाचा हंगाम सुद्धा सुरू होईल, त्यामुळे ही बातमी अतिशय लक्षपूर्वक ऐका। सिंधुदुर्गच्या शिरोड्यामध्ये समुद्र किनारी 2 कुटुंब फिरायला गेलेली होती। या कुटुंबामधले 8 सदस्य समुद्रामध्ये बुडालेले आहेत। त्यातली एक मुलगी बचावलेली आहे। समुद्राच्या लाटेबरोबर ती बाहेर फेकली गेली म्हणून ती वाचलेली आहे। मात्र इतर सदस्यांचा अद्यापही पूर्णपणे शोध लागलेला नाहीये। त्यामुळे अंगावरती काटा आणणारा हा नेमकं प्रकरण काय आहे, काय घटना घडलेली आहे, पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। बुलडे मने सांगितलं मला फोन करतोय। सिंधुदुर्गातल्या कुडाळमधला हा शिरोडा वेळागर समुद्र। या समुद्र किनाऱ्याचा स्वभाव आक्रमक आहे। याच शिरोड्याच्या समुद्रात शुक्रवारी तब्बल 8 पर्यटक बुडाले। बेळगाव मधलं कित्तूर कुटुंबच्या नातेवाईकांकडे आलं होतं। दुपारी 4:30च्या सुमारास कित्तूर आणि मणियार कुटुंबातले 8 जण समुद्रात उतरले। पाण्याचा अंदाज आला नाही आणि 8ही जण बुडू लागले। 17 वर्षांची इसरा एका लाटेसोबत किनाऱ्यावर फेकली गेली आणि वाचली। बाकी 7ही जण समुद्रात बुडाले। सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिरोडा वेळागर समुद्रावर मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच ठिकाणी ते 8 पर्यटक जे बुडाले होते। ही जी जागा आहे पूर्ण मी ज्या ठिकाणी तुम्हाला ही जी जागा दाखवतोय याच ठिकाणी हे पर्यटक खाली उतरले होते। 8ही पर्यटक या समुद्रामध्ये गेले होते। हा जो लाटांचा प्रवाह जो आहे तो प्रवाह फार मोठा प्रवाह आपण पाहतोय, म्हणजे किती असा सकल भाग आहे आणि या सकल भागातच हे जे 8 पर्यटक होते ते या ठिकाणी बुडाले होते। या ठिकाणी हे जे 8 पर्यटक बुडाले होते त्यापैकी 4 पर्यटक जे आहेत ते 4 पर्यटक आपल्याला जे त्यांचे मृतदेह सापडलेले आहेत। आरडाओरडा ऐकून स्थानिक तरुण बुडणाऱ्या या 7 जणांना वाचवायला धावले, पण स्थानिक लोक किनाऱ्यावर पोहोचेपर्यंत 7ही जण समुद्रात आतमध्ये ढकलले गेले होते। आता एकूण 8 पर्यटक बुडाले, त्यातले 3 लोकांच्या मृतदेह मिळाले। एका मुलीला वाचवण्यात यश आलंय, शिवाय 4 पर्यटक बेपत्ता। बाकीच्या पर्यटकांना आमच्या स्थानिक नागरिकांनी, इथल्या जे मच्छीमार आहेत स्थानिक शिरोड्याचे किंवा वेळागरचे, त्यांनी वाचवलंय। समुद्र खवळलेला असतो, अशा वेळी पाणी कमी असतं का त्यांना वाटतं आम्ही कमी पाण्यात खाली उतरलोय, पण अचानकपणे मोठी लाट येऊन त्यांना आतमध्ये खेचून घेऊन जाते। त्यामुळे पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होतो। पर्यटकांनी पण स्वतःची काळजी घ्यावी। मौज मस्ती करण्यासाठी म्हणून ते इकडे समुद्रामध्ये उतरले, परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे ते इथे बुडून एक्सपायर्ड झाले। बेळगावला राहणाऱ्या 34 वर्षांच्या फरहान कित्तूर, 13 वर्षांचा इबाद कित्तूर, 16 वर्षांची नमीरा अख्तर, 36 वर्षांचे इरफान कित्तूर, 15 वर्षांचा इकवान कित्तूर, तर कुडाळमध्ये राहणारे 20 वर्षांचे फरहान मणियार आणि 13 वर्षांचा जाकीर मणियार हे सगळे समुद्रात बुडाले। अनेक सगळे प्रयत्न 100% प्रयत्न करण्याचं काम आमचं सुरू आहे। पोलीस खाता असो, डिझास्टर मॅनेजमेंट असो, त्याचबरोबर आम्ही फिशरीजचे ड्रोन वापरण्यासाठी आम्ही सुरुवात केलेली आहे। महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डची यंत्रणा आम्ही तिथे उतरवलेली आहे। या घटनेनंतर स्थानिकांनी उपजिल्हा रुग्णालयात एकच गर्दी केली। काही जणांचे मृतदेह हाती लागले। बेळगावात राहणारे हे कित्तूर कुटुंब दरवर्षी कुडाळमधल्या त्यांच्या नातेवाईकांकडे यायचं, मात्र यावेळेचा त्यांचा हा दौरा दुर्दैवानं शेवटचाच ठरला। बुलडे गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सिंधुदुर्ग।